नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मुलगा वंशाचा दिवा तर मुलगी दोन्ही घरचा दिवा अशी म्हण प्रचलित आहे. तरी देखील राज्यात मुलगी झाली म्हणून रस्त्यावर फेकून देण्याच्या घटना ह्या घडतायत. मात्र लातूर जिल्ह्यातल्या शिवणी गावात राहणाऱ्या भारतबाई कांबे या महिलेनं दोन्ही घरचा दिवा होऊन दोन्ही कुटुंबांना आधार तर दिलाच, शिवाय अपंग भावाचा 25 वर्ष सांभाळही केलाय. बहीण भावाच्या नात्याचा एक आदर्श समाजासमोर ठेवलाय. पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. या आहेत औसा तालुक्यातल्या शिवणी गावच्या भारतबाई कांबळे. घरची परिस्थिती जेमतेमच. उदरनिर्वाहासाठी शेती नसल्यानं भारतबाई दुसऱ्यांच्या शेतीवर मजुरी म्हणून घर प्रपंच भागवतात. वडिलांच्या मृत्यूनंतर भारतबाई अपघातातून अपंगत्व आलेल्या भावाची गेली 25 वर्ष सांभाळ करतायत. एका अपघातात विष्णू यांना अपंगत्व आलं. भारतबाईचा भाऊ विष्णू बनसोडे हा गेल्या 25 वर्षापासून याच अवस्थेत आहे. तो पलंगावरून उठूही शकत नाही, जेवण अंघोळही करू शकत नाही. एका अपघातात त्याला कायमचं अपंगत्व आल्यानंतर त्याची पत्नी चक्क विष्णूच्या अंगावर मंगळसूत्र फेकून देऊन त्याला कायमची सोडून निघून गेली. आणि तेव्हापासून विष्णूची बहीणच आई वडील आणि प्रसंगी देवाच्या रूपात विष्णूचा सांभाळ करते. 20 वर्ष झालं भावाचं दुखणं करते मी. अशाला पडून मानाचा मणक्याचं झाल्यापासून तेव्हापासून ते अशाला असं आतरणात हाय. तर मग आई वडील म्हातारे होते, त्याच्यामुळे आई वडिलाला होईना झाले म्हणून मी जिमा घेतली. मी 20 वर्ष झालं सांभाळले. जे काय आहे ते 6 महिन्याच्या लेकरासारखं मी सांभाळते. मला तरी भावाचं मला काही दुःख नाही. पोटच्या लेकरावर मी सांभाळते, तरी भावाचं मला काही दुःख वाटत नाही, काय नाही. आज 20 वर्ष झालं मी दुखणं भावाचं करीत राहते, तरी मला काही त्याचा आवडूच नाही, मला काही नाही. माझ्या पोटच्या लेकरावानी मी करत राहते भावाचं. 20 वर्ष झालं. आता 6 महिन्याच्या लेकरावानी त्याचं दुखणं मी करते. रोजी रोजगार करते मी, काय दुसरं काम नाही का नाही. रोजी रोजगार करून त्याच्यामध्ये त्या 100 रुपयाच्या परपंचामध्येच भावाचं दुखणं बी करते मी, परपंचा बी भागविते, रोजी रोजगार करते. मला कशाची कुणाची मदत नाही, काय नाही. मोज मजुरीच करणारी हा मी. त्याच्यातच दुखणं करणं, परपंचा भागविणं. आता काय वाटतं असं रक्षाबंधन आहे, भाऊ असा आता बघ लोकांचं बघून बघ आता रक्षाबंधनला भाऊ नाही तेवढे करतात, सवरतात. ते करणे धरणीची मी आशा सोडले. माझा भाऊ आहे तेवढाच मला बक्कळ झाला म्हणून मी सुख समाधान हव्या. मला भावाची काही आशा नाही. पोटचं लिकरू म्हणून मी सांभाळते भावाला. बकळ लोक बहीण भावाला करलाले तर बहिणीला नाही तेवढं करायला तर सवरला तर त्याची आपण केली नाही आशा भावाची. पडूनच हाय बरं, तेवढी माझ्या जीवाला समाधान हाय. हाय म्हणायला हाय मला भाऊ. त्याचीच मी देवाला प्रार्थना करून हात जोडून नमस्कार करते मी देवाला. घरात तिन्ही विश्वाचं दारिद्र्य आणि मजुरीशिवाय इतर कोणतंही उपजीविकेचं साधन नसल्यानं भारतबाई यांची इच्छा असूनही विष्णूचा मोठ्या दवाखान्यात त्या उपचार करू शकत नाहीत. घरची हालाकीची परिस्थिती लक्षात घेता अनेक सेवाभावी संस्थांना त्यांनी मदतही मागितली, मात्र कुठूनही मदतीचा हात पुढे आला नाही. विष्णूलाही बहिणीच्या कष्टाची जाणीव आहे, मात्र तो नियतीपुढे हतबल आहे. त्यामुळं बहिणीच्या कुठेतरी मी कामाला येईल का असा भाबडा विचार करत विष्णू आजही जगतोय. इच्छा असूनही बहिणीसाठी काहीच करू शकत नसल्याचं दुःख आजही विष्णूच्या मनात आहे. मला 2001 मध्ये माझा अपघात झाला आणि अपघातामध्ये माझ्या मानेच्या मणक्याला मार लागला होता. मार लागल्यानंतर मध्ये स्पायनल कॉर्डला मार लागल्यामुळे माझ्या शरीराची पूर्ण हालचालच बंद पडली. 2-3 वर्ष ट्रीटमेंट चालूच होतं. बायको होती 1-2 वर्ष. बायको करील, बाकीचं सगळं संगोपन करील अशी आशा होती, पण अर्ध्या तास सोडून गेली निघून ते. त्याच्यानंतर मग मला सांभाळ करायला फक्त आई होती. आईच्यानं सांभाळ करणं शक्य नव्हतं, म्हणून बहिणीनं मला इकडे घेऊन आले. आणि 22 वर्ष झालं मी बहिणीपाशीच आहे. आणि माझं सर्व खाणं पिणं सर्व म्हणजे शरीराला जे बी काय आवश्यक आहे ते सगळं बहीणच करते. मला हाताने काहीच करता येत नाही. कानोडी करणं, सरळ करणं हे सगळं बहिणीचं काम असतं. अवघड वाटते कधी कधी, मनाला टुचून जाते की आपण बहिणीची रक्षा करायला पाहिजे होते, पण आज
उलट झालं की माझ्यावर बहीण, माझी रक्षा बहीण करताय. वाईट वाटतं. राखी पौर्णिमे दिवशी भरून येतं, पण नाविलाज आहे, कारण आलाच तसला अपघात माझ्यावर. दुश्मनाला येऊ नये अशी वेळ माझ्यावर आलेली आहे. काय करणार? ह्याच्यापेक्षा बहिणीचे उपकार मानावेत आणि पुढे चालायचं आलंय. जिद्द आहे म्हणून जगतोय. बघूया आता पुढे काय होईल. अत्यंत साध्या अपघातानंतर विष्णूचा पाय आणि अर्धा शरीराला अपंगत्व आलंय. हे अपंगत्व नाहीसं होऊ शकतं, मात्र त्यासाठी आवश्यकता होती मोठ्या रकमेची, जी भारतबाई यांच्याकडे नव्हती. आणि त्यामुळं हा भाऊ या बहिणीला रक्षाबंधन दिनी काहीही ओवाळणी देऊ शकत नाही. तर ही बहीण हतबल झालीये. गावातले लोक मात्र या अनोख्या भावा बहिणीच्या बंधनाला अश्रू वाहून दरवर्षी शुभेच्छा देत असतात. बघा साहेब, कसं बहिणीचा किती उपकार आहे भावावर. 22 वर्ष झाले सांभाळते, आता मोलमजुरी करून मेहुणा सांभाळते. भाच्याच्या बायकाल रातपाट मोलमजुरीला जात्या. बहीण करून 10 वाजायला पळत धावत जात्या बावाच्या माग. काय झालं? औषध पाण्याला काय कमी नाही झालं, केलं लगेच दवाखाना करते, तर काहीच कमी पडू देत नाही. तर 12 आम्ही सतत इथं माणूस आहे बघा साहेब. बसूनच इथलं माणूस हालायच भाग नाही. पाणी पाजावं लागतंय, भाकर चारावी लागते, सारंच हात चलना, पाय चलना, कंबर चलना, सारं लहान बाळासारखं आहे. हातानं जेवण, सारं पाणी पाजावं लागतंय. कुठवर असं राहायचं, कसं खायचं. कुणाची मदत नाही. तुमची तर राहावी मदत सरकाराची. कुणाची मेवणे, कुणाची एका आताच्या कलीला किती उपकार आहे ह्या मेवण्यावाचा बी, भाच्यावाच्या बायकावाचा, भाच्यावाचा. बघा एवढा आम्ही सतत रातपाटी इथं बघता, शेजारलाच हाव. काहीच कमी पडू देत नाही तर दवा गोळीला. 22 वर्षानं पेशंट आहे आमच्या शेजारला. त्यांची बहीण सगळे कष्ट घेते, त्यांची दवाखाने करते, औषध गोळ्या करते, पेशंटचं सगळी सेवा करते. भारतबाई कांबळे, भारतबाई गुरोबा कांबळे. त्यांना दवाखान्यात नेते, महिन्यातून 2-3 वेळा न्यावं लागतं. मग त्यांना जेवण हातानं चारावं लागतंय, चमच्यानं. त्यांना पाणी पण हातानं आपला प्यायला येत नाही, आम्हीच पाजावं लागतंय. सगळी सेवा भारतबाई त्यांची बहीणच करते. त्यांना कुणी बघणारच नाही, त्यांना कुणी मदत देणारच नाही. सगळी मदत इथूनच आहे. बहिणीच्या घरी आहे पेशंट. 22 वर्ष झालं. भावानं बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणं म्हणजे रक्षाबंधन. पण लातूरच्या भारतबाई कांबळे यांनी ही परंपरा वेगळ्या पद्धतीने जपली. पत्नीनं साथ सोडलेल्या अपंग भावाचा 25 वर्ष सांभाळ करत त्यांनी केवळ बहीणच नव्हे तर आई वडिलांचीही कर्तव्य पार पाडली. ही घटना समाजाला नात्याचं खरं मूल्य शिकवणारी आहे. अशा या बहिणीला टॉप न्यूज मराठीचा सलाम. ब्युरो रिपोर्ट, आसिफ पटेल, लातूर. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.